जातोय पालघरमध्ये। पालघरच्या बेटे गावमध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं पाहायला मिळालंय। बोईसर पोलिसांनी निंबा वेलनेस स्पा यावरती धडक कारवाई केलेली आहे आणि या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका झाली आहे, 3 जणांना अटक झाली आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, कशा पद्धतीने हा सगळा प्रकार उघडकीस आलाय, आता कारवाई काय होतीये? वैष्णवी, बोईसर पूर्वेला बेटेगाव या ठिकाणी हा निंबा वेलनेस स्पा सुरू होता। मात्र या स्पाच्या नावावर अनैतिक व्यवसाय या ठिकाणी सुरू होता, वेश्या व्यवसाय या ठिकाणी सुरू होता आणि या संदर्भातली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बोईसर पोलिसांच्या पथकाने एक डमी गिराईक बनवून या ठिकाणी सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये अलगत या प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या ठिकाणी छापा टाकला आणि छाप्यामध्ये 3 महिलांची सुटका या ठिकाणाहून करण्यात आली। तर 3 जे तिथले कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेले। मात्र या प्रकरणातील जो मुख्य सूत्रधार आहे तो फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळते। सध्या या तिघांनाही बोईसर पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना पालघर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। मात्र अशा प्रकारच्या स्पा किंवा मसाज सेंटरच्या नावाखाली बोईसर असेल, पालघर असेल किंवा या पालघर ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात अनैतिक व्यवसाय सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कुठेतरी अशा गोष्टींवर तात्काळ आळा घालून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। धन्यवाद मनोज, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहेत। काय कारवाई केली जाते याकडेही लक्ष असणार आहे।